नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला बी.एड आणि एम.एड हे जे कोर्सेस आहे हे दोन्ही कोर्सेस जर इंटिग्रेटेड कोर्सेस करायचे असतील म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बी.एडसाठी जर सेपरेट जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर त्यासाठी 2 वर्ष लागतात. तसेच त्यानंतर एम.एडसाठी ॲडमिशन घेतलं तर त्यासाठी सुद्धा सेपरेट ॲडमिशन घेतलं तर एम.एडला 2 वर्ष, बी.एडला 2 वर्ष अशा प्रकारे तुमचे 4 वर्ष लागत असतात. आणि जर तुमचा जर प्लॅनिंग असेल बी.एड आणि प्लस एम.एड हे दोन्ही कोर्सेस करायचे तर तुम्हाला फक्त 3च वर्ष लागू शकता. तर ते कसं, हा जो कोर्सेस आहे बी.एड प्लस एम.एड हा 3 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स असणार आहे. त्यामध्ये तुमचं बी.एड पण कम्प्लीट होणार आणि एम.एड कम्प्लीट होणार फक्त 3 वर्षामध्ये. तर त्यांना जर तुम्हाला जर बी.एड आणि एम.एड हे जर तुमचं प्लॅनिंग असेल, तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ही CET तुम्हाला द्यावी लागणार आहे. म्हणजेच एक कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यावी लागणार आहे. बघा, बी.एडची वेगळी CET असते, एम.एडची वेगळी. जर तुम्हाला सेपरेट घ्यायचं असेल ॲडमिशन तर तुम्ही सेपरेट घेऊ शकता. त्यासाठी पण वेगळी CET असते आणि यासाठी सुद्धा आता जर इंटिग्रेटेड म्हणजे दोन्ही कोर्सेस सोबत संगत करायचे असेल तर त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर ती CET इंटिग्रेटेड CET असणार आहे, याच्यात कन्फ्युजन करू नका. तर आजची जी CET विषयी आपण माहिती घेणार आहोत ती इंटिग्रेटेड 3 इयरची CET असणार, 3 इयरचा हा कोर्सेस असणार आहे. तर त्याविषयी आता माहिती घेऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बी.एड आणि एम.एड हे दोन्ही कोर्सेस करायचे असेल अकॅडमिक इयर 25-26 यासाठी बघा CETला ॲप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर बघा नोटीस काय आहे, सुरुवातीला माहिती बघूयात. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई फॉर अकॅडमिक इयर 25-26 विल बी कंडक्टेड ऑनलाईन CET एक्झामिनेशन for B.Ed, M.Ed courses under higher education as per below table. The CET examination for the said courses will be conducted at various examination centers within the Maharashtra state. तर ही जी CET आहे म्हणजे हा जो कोर्सेस आहे बघा, बी.एड प्लस एम.एड हा 3 इयरचा इंटिग्रेटेड कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला दोन्ही डिग्र्या भेटून जातात फक्त 3 इयरमध्ये. ही जर CET द्यायची असेल त्यासाठी रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुद्धा सुरुवात झालेली आहे 6 जानेवारी 2025ला आणि लास्ट डेट असणार आहे 6 फेब्रुवारी 2025. तर अशा प्रकारे आपण या इम्पॉर्टंट डेट्स बघितलेल्या आहे. आणि तुमची जी टेंटेटिव्ह CET असणार आहे, CET एक्झामिनेशन असणार आहे त्यासाठी डेट्स त्यांनी दिलेल्या आहे. 28 मार्च 2025 ही CET साठी या तारखेला तुमची ही CET होणार आहे. हीच फायनल डेट समजून तुम्ही अभ्यासाला लागायचं आहे. चांगले मार्क्स मिळवा म्हणजे तुम्हाला चांगले कॉलेजेस भेटून जातील. ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन शेड्यूल अँड इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर धिस एक्झामिनेशन हॅज बीन मेड अवेलेबल on the official website www.mahacet.org of the State Common Entrance Test Cell. This is for the information to all concerned students, parents, all stakeholders. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 3 इयरचा जो कोर्सेस आहे त्यासाठी लास्ट डेट असणार आहे 6 फेब्रुवारी 2025 आणि तुमची CET असणार आहे 28/3/2025ला. तर अशा प्रकारे या कोर्सेस विषयी आपण माहिती बघितलेली आहे. बी.एड प्लस एम.एड CET इंटिग्रेटेड कोर्स जो आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या CETला जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल किंवा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यासाठी बघा तुम्हाला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर इथे बघा तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 आणि त्याखाली बघा CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 25-26 ही 2 नंबरची जी टॅब आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर असे साइन इनचे पेज ओपन झालेले दिसेल. सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. इथे रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक ID पासवर्ड भेटेल. ID पासवर्ड परत तुम्हाला या लॉग इन साइन इनच्या पेजवर यायचं आहे. यामध्ये बघा तुम्हाला इथे तुमचा जो ईमेल ID आहे तर तो ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे पासवर्ड टाकून घ्या आणि साइन इन टॅबवर क्लिक करून तुम्हाला व्यवस्थित ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जी काही तुमची फी असेल ती तुम्हाला तिथे फी पेड करायची आहे. त्यानंतर बघा ही प्रोसेस सक्सेसफुली फॉर्म फिल केल्यानंतर तुमचं CET होणार आहे. CET झाल्यानंतर कॅप राऊंड असणार आहे. कॅप राऊंड थ्रू तुमचं ॲडमिशन होणार आहे. अशा प्रकारे पुढची प्रोसेस असणार आहे. तर जसे अपडेट्स येतील तसे अपडेट्स तुम्हाला या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील.
तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.